नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. सोलापूर महानगरपालिका भरती संदर्भात एक नवीन अपडेट येत आहे. एक तर पदभरती संदर्भात आणि दुसरी म्हणजे जॉईन केल्यानंतर तुमच्याकडून आता बॉन्ड लिहून घेतला जातो का काय, अशी त्यांनी अट जी आहे तर ती टाकलेली आहे. त्याच्याविषयी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि ज्या काही सरळ सेवा होतील मित्रांनो आता मनपा वगैरेच्या, नगर परिषदेच्या, तर त्या सर्वांसाठी मित्रांनो आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच, इग्नाइट अकॅडमीची सर्वाधिक निकाल देणारी बॅच म्हणजे आपली सरळ सेवेची बॅच, तर ती बॅच लाईव्ह स्वरूपात नवीन सुरू झालेली आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला आजच एनरोल करू शकतात. चला तर मग बघूया. बघा, पुण्यनगरीमधली आलेली बातमी आहे. महानगरपालिकेतील पदभरतीचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्यतेसाठी जो आहे तर तो सादर करण्यात जो आहे तर तो आलेला आहे. याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहत आहोत. आता महानगरपालिकेतील पदांची जर आपण आकृतीबंध पाहिला, 28 डिसेंबर 2021च्या आकृतीबंधानुसार आणि 15 डिसेंबर 2022च्या सेवा प्रवेश नियमानुसार आपल्याला याच्यातील जे क्लास 1 ऑफिसर आहेत तर त्यांची एकूण 112 पदं मंजूर आहेत. परंतु सध्या फक्त 54 भरली गेलेले आहेत, 58 रिक्त आहेत, म्हणजे जवळपास 50% भरली गेलेत, 50% रिक्त आहेत. ग्रुप बी ची 263 आहेत, त्याच्यापैकी फक्त 90 भरलेले आहेत. रिक्त किती आहेत तुम्ही पाहू शकतात, 173 पदं, म्हणजे जबरदस्त वॅकन्सी आहे. 1342 एवढी ग्रुप सी ची पद आहेत, त्याच्यापैकी फक्त 772 पदं भरलेली आहेत. 574 एवढी पदं रिक्त आहेत. आणि ग्रुप सी हाच खरा कर्मचारी असतो काम करणारा, त्याची पदं पाहिजेच. आणि ग्रुप डी ची 2895, त्याच्यापैकी 2404 भरलेली आहेत आणि 491 आपल्याला रिक्त पाहायला मिळतात. अशी ही 1296 पदं एकूण रिक्त पाहायला मिळतात. मंजूर पद 4612 आणि सध्या भरलेले 3320 आणि त्याच्यामध्ये 1296 एवढी पदं जी आहेत तर ती इथं रिक्त पाहायला मिळतात. सर्वाधिक पदं आपल्याला गट क याच्यामध्ये रिक्त पाहायला मिळतात, ज्याच्यामुळे प्रशासनावर ताण येतो. 2023 मध्ये त्यांनी जे आहेत 302 पदांची भरती केलेली ती 31 वेगवेगळ्या संवर्गांसाठी. परंतु या 302 पदांपैकी 165 कर्मचाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिलेला आहे, म्हणजे 50%पेक्षा जास्तांनी नोकरी सोडून दिलेली आहे. आता केवळ 137 कर्मचारी आहेत. मग निम्म्याहून लोक सोडल्यामुळे आता त्यांना पुन्हा पदभरती करावी लागणार आहे. पुन्हा पदभरती केली तर पुन्हा लोक सोडून जातील. तर याच्या वेळी ते काय करणार आहेत की अपॉइंटमेंटच्या वेळी तुमच्याकडून बॉन्ड लिहून घेणार आहेत की जर तुम्ही प्रोबेशनच्या कालावधीत जर तुम्ही राजीनामा दिला तर तुम्हाला 6 महिन्याचं वेतन जे आहे महानगरपालिकेला परत करावं लागेल. अशा संदर्भातली बॉन्डची अटचा प्रस्ताव त्यांनी मांडलेला. आता हा प्रस्ताव मान्य होतो नाही होतो ती वेगळी गोष्ट आहे. हा प्रस्ताव अजून मान्य नाही झालेला हे लक्षात घ्या. हा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे स्थायी समितीकडे. ओके, बाकी याला नगर विकास विभाग त्यांची मंजुरी घेणं गरजेचं असेल. बघा, स्थायी समिती सभापतीतून हा जायला जनरल बॉडी आणि त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटच्या नगर विकास विभाग यांच्याकडे जाऊन जो आहे तर तो याची संपूर्ण मंजुरी आणि त्याच्यानंतर आपल्याला जाहिरात जी आहे तर ती इथं पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये त्यांनी 8 वर्षानंतर 1216 पदं आहेत, रिक्त पद आहेत, त्यांनी भरती करण्यासंदर्भात लवकरच स्थायी समिती त्याला मंजुरी देईल. पण त्याच्यामध्ये जी अट आहे बॉन्डची ती राहते का नाही राहत, त्याला गव्हर्नमेंट मंजुरी देतं का नाही देतं हे बघणं इथं गरजेचं असेल. सोलापूर मनपा संदर्भात काही अपडेट आली मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रात सर्वप्रथम सर्वात विश्वसनीय आणि सर्वात सोपी माहिती याच चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे. सोबतच महाराष्ट्रातून आतापर्यंत या बॅचच्या माध्यमातून सरळ सेवेच्या सर्वसमावेशक बॅचच्या माध्यमातून अनेक सिलेक्शन आपण दिलेले आहेत, म्हणून आगामी होणाऱ्या मनपासाठी तर ही बॅच उपयुक्त असणार आहे. म्हणून इग्नाइट अकॅडमी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आजच प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.